काकड आरतीनंतर भाविकांना दर्शनासाठी मंदिर खुलं करण्यात आले। दुपारी 12 वाजता राम जन्मोत्सव सोहळा काळाराम मंदिरामध्ये पार पडणार आहे। प्रभू श्रीरामाच्या मूर्तीवर अभिषेक करून पारंपरिक वस्त्र परिधान करून आभूषणे चढवण्यात आलेली आहेत। भाविकांनी सुद्धा दर्शनासाठी मोठी गर्दी केलेली आहे। तर काळाराम मंदिरामधून आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी तबरेज शेख यांनी। पाहूया। रामनवमीनिमित्त नाशिकच्या श्री ऐतिहासिक काळाराम मंदिरामध्ये सकाळपासूनच भाविकांची गर्दी बघायला मिळत आहे। आपण बघू शकतो एका पहाटेपासूनच मोठ्या प्रमाणात भाविकांनी या ठिकाणी दर्शनासाठी गर्दी केलेली आहे। सकाळी काकड आरती झाल्यानंतर मंदिर भाविकांसाठी खुला करण्यात आलेला आहे। आज रामनवमी आहे। रामनवमीनिमित्त सकाळपासूनच या मंदिरामध्ये धार्मिक विधी पूजा करण्यात आलेली आहे। सकाळी 5 वाजता चंदनबुवा पुजारी यांच्या शुभ हस्ते काकड आरती संपन्न झाली। आत्ता महापूजा संपन्न होते। ठीक 12 वाजता काळाराम मंदिर पुजारी घराण्याचे 27वे वंशज हेमंतबुवा पुजारी यांच्या हस्ते या ठिकाणी रामजन्म संपन्न होईल। शास्त्रामध्ये असं सांगितलं आहे की रामनवमी ही 1000 सूर्यग्रहणा इतकी पुण्यपवित्र असून जो आज प्रभू रामचंद्रांचं दर्शन घेईल त्याच्या सर्व मनोकामना या ठिकाणी पूर्ण होतील। कॅमेरामॅन प्रवीण काळबांडेसह मी तबरेज शेख, साम टीव्ही न्यूज, नाशिक।